स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुण्यात महायुतीमध्येच अंतर्गत राडा पाहायला मिळतोय। पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी रविवारी तिथे जाऊन आंदोलन केलं। मात्र रविवारच्या आंदोलनाला आता महायुतीमधूनच विरोध होऊ लागलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी काल शनिवार वाड्यामध्ये जाऊन मेधा कुलकर्णींविरोधात आंदोलन केलं। तसंच कुलकर्णींवरती गंभीर आरोप देखील केलेत। मेधा कुलकर्णी जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतायत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणीही रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। यामध्ये भगवा रंग, हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत। मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेधा कुलकर्णीताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत। पुण्यातील आंदोलनादरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांना भोवळ आली। त्यांनी पुण्यातील आंदोलन सध्या स्थगित केलंय। पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये मेधा कुलकर्णींविरोधात हे आंदोलन सुरू होतं। खासदार मेधा कुलकर्णी नमाज पठणाने तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या, मग शनिवार वाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखत नाहीत का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांचा खासदार मेधा कुलकर्णींना सवाल। तर बाजीराव आणि मस्तानी यांना शमशेर नावाचा मुलगा होता, जर तुम्हाला बाजीराव चालतात तर शमशेरबद्दल तुमचं काय मत, असाही खरात यांचा सवाल। इथे ते सतत हिंदू मुसलमान वाद करताना दिसत आहे। त्यांना माझा प्रश्न आहे की शरणार्थ्यांमध्ये मस्तानी दरवाजा आहे, खरंच तुमच्या नमाज पठणामुळे धार्मिक भावना दुखावल्या असतील तर शरणार्थ्यांमध्ये मस्तानी दरवाजा आहे, त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखवत नाहीत का? आता या मस्तानी दरवाजाबद्दल तुम्ही बोला, आमचं मत आहे। काय करणार या मस्तानी दरवाजाचं?